ही वाक्य मुलांना अशा पद्धतीने शिकवा. सूर्य पूर्वेला उगवतो. सूर्य पूर्वेला उगवतो. सूर्य म्हणजे करता उगवणारा, म्हणून तो पहिल्यांदा घ्यायचा. द सन. आता द पाठीमागे का लावायचा, तर सूर्य हा एकमेव आहे आणि एकमेव कशाबद्दलही आपण जेव्हा बोलतो तेव्हा मागे आपण द हे आर्टिकल लावतो, म्हणून कायम म्हणताना द सन असं म्हणायचं. द सन करता झाला, त्यानंतर क्रियापद घ्यायचं, उगवतो. द सन रायझेस. आता राईज हे क्रियापद आहे, त्याला एस का लागतो, तर एकच जेव्हा वस्तू असेल तेव्हा पुढे क्रियापदाला साध्या वर्तमान काळात जे नेहमी होतात त्या गोष्टींसाठी आपण एस किंवा ईएस लावतो प्रत्यय म्हणून. तसा त्या राईज या क्रियापदाला एस लावलाय. द सन रायझेस. पूर्वे ला. आता ला जरी मराठीत प्रत्यय असला तरी इंग्लिशमध्ये मात्र इन घ्यायचं प्रेपोजिशन. इन द ईस्ट. परत दिशांच्या बाबतीतही सेम, दिशांच्या आधी द हे आर्टिकल लावायचं असतं, म्हणून द ईस्ट असं म्हणायचं. द सन रायझेस इन द ईस्ट. द सन रायझेस इन द ईस्ट. आता असंच दुसरं वाक्य, सूर्य पश्चिमेला मावळतो. सूर्य पश्चिमेला मावळतो. परत सेम रूल. द सन. मावळणं हे सेट क्रियापदे एसीटी सेट, त्याला एस लावायचा. रूल सेम जो मगाशी सांगितला. द सन सेट्स इन द वेस्ट. परत दिशेच्या आधी द. द सन सेट्स इन द वेस्ट. अजून एक वाक्य, रात्री चंद्र चमकतो. रात्री चंद्र चमकतो. परत चंद्र पण एकमेव गोष्ट जगातली, म्हणून द मून. मूनच्या पाठी द लावला. द मून. चमकणे शाईन. आता एकच आहे म्हणून परत शाईनला पण एस लावायचा आहे. द मून शाईन्स. रात्री ॲट नाईट. रात्रीसाठी इन द नाईट नाही म्हणत कधी आपण, ॲट नाईट म्हणायचं. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आणि मुलांना पण सांगायची. ॲट नाईट. द मून शाईन्स ॲट नाईट. अजून एक वाक्य बघूया, आकाशात तारे चमकतात. आकाशात तारे लुकलुकतात म्हणूया. आकाशात तारे लुकलुकतात. आता आकाशात हे जरी मराठीत पहिलं आलं तरी आकाशात म्हणजे इन द स्काय हे आधी नाही घ्यायचं. काय लुकलुकतात, तारे. करता म्हणून तारे घ्यायचा आणि अनेक वचनी आहे म्हणून द स्टार्स. स्टारला एस लावायचा अनेक वचनासाठी, आणि तारे सुद्धा विशिष्ट आहेत म्हणून द स्टार्स द लावायचा पाठी. द स्टार्स. आता लुकलुकणं याला आपण ट्विंकल हे क्रियापद घेऊया. द स्टार्स. अनेक वचनी स्टार्स म्हटल्यामुळे त्या ट्विंकलला एस नाही लावायचा, क्रियापदाला एस नाही लावायचा अनेक वचनी करता असताना. द स्टार्स ट्विंकल. आणि आकाशात इन द नाईट, इन द स्काय. द स्टार्स ट्विंकल इन द स्काय. स्काय सुद्धा एकच आहे आकाश, म्हणून त्याला द लावतो पाठी नेहमी. द स्टार्स ट्विंकल इन द स्काय. द स्टार्स ट्विंकल इन द स्काय. अजून एक असं कॉमन वाक्य जे मुलांना नेहमी म्हणावं लागतं ते वाक्य म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता इथे फिरणारी कोण आहे तर पृथ्वी म्हणजे करता झाला तो द अर्थ. परत अर्थच्या बाबतीत सेम नियम द लावायचा त्याच्या पाठी. द अर्थ. रिव्हॉल्व. रिव्हॉल्व हे क्रियापद आहे, त्याला एस लावायचा कारण अर्थ पृथ्वी एक वचनी. द अर्थ रिव्हॉल्व्स. एस लावला. द अर्थ रिव्हॉल्व्स. सूर्याभोवती. भोवतीसाठी प्रेपोजिशन अराउंड. अराउंड आणि सूर्य परत द सन. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. भोवती हे जरी नंतर आलं मराठीत सूर्याभोवती, तरी इंग्लिशमध्ये ते आधी घ्यायचं असतं अराउंड, आणि मग पुढे नाऊन द सन. अराउंड द सन. अशी वाक्य म्हणत राहा, पाहत राहा व्हिडिओज. लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू